जुनून जुनून एक शक्ति है जो हमें अपने सपनों की ओर लेकर जाती है, नई ऊंचाइयों की ओर धकेलती है। जुनून एक प्रेरणा स्रोत है जो हमें नए अवसरों से अवगत कराती है और अपने सीमाओं को पार करने के लिए प्रेरित करती है। जीवन में उत्साह की बहुत आवश्यकता होती है। इसी उत्साह से, मेहनत से, संघर्ष से और निरंतर प्रयासों से ही हमारे सभी सपने साकार हो सकती है। तो चलिए इसी जुनून के जरिए नई ऊंचाइयों की ओर बढ़ते हैं और अपने सभी सपनों को हकीकत में बदलने के लिए प्रेरित होते हैं। तो आपके सामने पेश होने जा रहा है ऐसा ही जुनून भरा गाना, तमिल रिमिक्स। तो आनंद लीजिए तमिल गानों का। ఎవరు ఫోన్ చేశారు? ఆపు ఆపు, ఎయిర్ప్లేన్ మోడ్. ఉంటుంది ఉంటుంది నచ్చేగే అప్ని ఉఠా కర్కే లూంగి ఈ రోజు వేడుకగా ఉంటుంది ఉంటుంది నచ్చేగే అప్ని ఉఠా కర్కే లూంగి ఈ రోజు వేడుకగా ఉంటుంది ఉంటుంది నచ్చేగే అప్ని ఉఠా కర్కే లూంగి అది వెరీ అయిపోయింది. हम यहाँ के रॉबिन हुड हैं, रॉबिन हुड पांडे। स्वागत नहीं करोगे आप हमारा? और जुम्मे की रात है, जुम्मे की बात है, अल्लाह बचाए मुझे तेरे वार से। अरे हरामजादे से याद आया चौबे जी, आपके आदरणीय पिताश्री आजकल कैसे हैं? हम तुम में इतने छेद करेंगे कि कंफ्यूज हो जाओगे कि सांस कहां से ले। और जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। जाए 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 एक बार जो जाए जवानी फिर ना आए, जवानी फिर ना आए। डरते तुम अपने बाप से भी नहीं है। कारी आंखों के पैमाने पैमाने, कारी आंखों के दो दो जिंदा है मैं खाने में गाने, कारी आंखों के कारी आंखों के पैमाने पैमाने, कारी आंखों के दो दो जिंदा है मैं खाने में गाने, कारी आंखों के ना कर साकी अड़ियां बड़ियां पीनी है, पीनी पीनी है। हाय मैं लगा ले नदियां चीनी चीनी है, चीनी चीनी है। नाम बहुत सुने हम तुम्हारा। हमका बीनी है हमका बीनी है, हमका बीनी है हमका बीनी है, हमका बीनी है हमका बीनी है, हमका बीनी है हमका बीनी है। शुरू उन्होंने किया है, खत्म मैं करूंगा।
म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजेच कर्तृत्व. स्त्री ही राख नाही पेटता अंगार आहे, स्त्री ही वार नाही तलवार आहे. घरातल्या घरपणाचा आधार असते ती, सौंदर्याचा हृदयावरला थरार असते ती. जगामधल्या मानवतेची भेट असते ती आणि ईश्वराची मानवतेला भेट असते ती. अशीच अनेक जग जिंकून जी माझी स्त्री आज शिखरावर पोचले, त्या स्त्रीचं अभिवादन करणं तर गरजेचंच आहे. तर सादर होत आहे नारी शक्ती थीम डान्स. भाग रे भाग फिरंगी, झांसी की रानी आई है. भाल तिलक और हाथ खड़ग, दुर्गा है काली माई है. भाग रे भाग फिरंगी, भाग रे भाग. अश्व चढ़ी प्रचंड विकट, ये मनु है लक्ष्मी बाई है. शोले बरसेंगे अब तुझ पर, तेरी शामत आई है. शकल नयन की धार तो देखो, गज पर भारी भार तो देखो, तेरे शीश को लेने आई झांसी की रानी आई. झांसी की रानी आई. भाग भाग रे भाग फिरंगी, झांसी की रानी आई है. भाल तिलक और हाथ खड़ग, दुर्गा है काली माई है. अत्याचाराविरुद्ध राग आहे, काळजात धगधगती आग आहे. अन्यायाशी लढणाऱ्या राजमाता अहिल्याबाईंचा मी वाघ आहे, वाघ आहे. महाराणी पुण्यश्लोक महाराणी, त्रिभुवनी नाव गाजे त्रिभुवनी. महाराणी पुण्यश्लोक महाराणी, त्रिभुवनी नाव गाजे त्रिभुवनी. तिची कीर्ती किती गावी, तिची कीर्ती किती गावी. धन्य धन्य राजमाता अहिल्या देवी, धन्य धन्य राजमाता अहिल्या देवी. समोर ठाकली प्रजेस माय माऊली. स्वराज्य पुन्हा दिले पुनश्च ज्योत देवली. सदैव शिवतेज सदायिनी, धर्म 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 भाव ओजस्वी हरिवर्धिनी. भारती एकमेव चतुर्मती रणचंडी, हर 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 महादेव. संताजी धनाजी सखेवनी बरोबरी, गनिमांना रोखले गेले शिवा प्रभू बळी. शत्रूंना नमविले अनेक शूर जोडले, शक्ती शर्तीने संवत्सला तरी रणात वीर रागिनी. स्वराज्य पुन्हा दिले पुनश्च ज्योत देवली. एक उडाली ठिणगी,
लाख पेटल्या मशाली अन स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. चिरायू दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. शिवशंकराचंच एक रूप. भगवान श्री नटराजांना नृत्यकलेचे देवता म्हणून ओळखले जाते. भगवान नटराजांची स्तुती करताना असे म्हटले आहे की अंगिकम भुवनम यस्यम वाचिकम सर्ववाण्यम आहार्यम चंद्र तारादी तम नमः सात्विक शिवम. म्हणजेच या सृष्टीमध्ये होणाऱ्या सर्व हालचाली या शिवाच्या अंगिक हालचाली आहे. या सृष्टीच्या वाण्यम्याची सुरुवात ही शिवाच्या वाणीतून किंवा वाचनेतून होणार आहे. चंद्र सूर्य तारे यांची आभूषणे ही शिवाने धारण केलेली आहेत. अशा या सत्य आणि सात्विक शिवाला आमचे वंदन. तर अशीच एक शिववंदना आता आपणांसमोर सादर होते. ती सादर करण्यासाठी येत आहेत आमच्या RBPच्या भरतनाट्यम नृत्यांगना. गीताचे बोल आहेत भो शंभो शिव शंभो स्वयंभो. शिव शंभो स्वयंभो. ओम शंभो 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 शिव शंभो स्वयंभो. गंगाधर शंकरा करुणाकरा मामव भवसागर तारका. गंगाधर शंकर करुणाकरा मामव भवसागर तारका. भो शंभो शिव शंभो स्वयंभो. भो शंभो
किट किटतो तोम तोम तरी किट किटतो धिमि धिमि किट किटतोम तोम तोम तरी किट किटतोम मतंग मुनिवर वंदित ईशा मतंग मुनिवर वंदित ईशा सर्व दिगंबर वेष्टित वेश नित्य निरंजन नित्य नटेश मतंग मुनिवर वंदित ईशा सर्व दिगंबर वेष्टित वेश नित्य निरंजन नित्य नटेश ईशा सर्वेश सर्वेश शंभो शिव शंभो स्वयंभो शंभो शिव शंभो नमस्कार म्हटलं मंडळी. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक सत्य सांगणार आहे बरं का. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका बरं. काल ना माझ्या स्वप्नात ती आली होती. ती होती दीक्षितांची माधुरी. पाहुणी तिला जीव माझा वेडावला. काही रंभा उर्वशी सौंदर्यावती धग धग गर्ल काल माझ्या स्वप्नात आली आणि चक्क माझ्या डोळ्यासमोर नृत्य करू लागली. काय समजे ना कशी काय जादू झाली. पण पाहुणी माझ्या फेवरेट हिरोईनला मन माझे बेधुंद झाले. असे वाटते भेट व्हावी तिची आणि माझी प्रत्यक्षात. पण ती काल आली माझ्या स्वप्नात, बोलू लागली माझ्याशी. मी खुश झालो माझ्या मनात. ही बोलक्या डोळ्याची माधुरी कधी येईल बरं माझ्या डोळ्यासमोर. असो, मला माझी माधुरी भेटो अगर ना भेटो, पण या धगधग गर्लला ट्रिब्यूट देण्यासाठी आपल्यासमोर सादर होते माधुरी दीक्षित यांचा रिमिक्स सॉन्ग नृत्य धमाका. सबको बताऊंगा, तुझको कसम से मैं अपना बनाऊंगा। तू है सनम मेरा प्यार, ओए मेरा दिल तेरा आशिक। तू
है सनम मेरा प्यार, ओए मेरा दिल तेरा आशिक। सपनों में आऊंगी, नींदें उड़ाऊंगी, तुझको कसम से मैं अपना बनाऊंगी। मैंने छुपाया कई बार, ओए मेरा दिल तेरा आशिक। मैंने छुपाया कई बार, ओए मेरा दिल तेरा आशिक। मेरी जाने जाना मैंने तुझे प्यार किया, सारी दुनिया के आगे इकरार किया। तुझे देखा बस तेरा हो गया, तेरी मीठी मीठी बातों में खो गया। मुझे रात को नींद न आए, मुझे रात को नींद न आए कि तेरी पल पल याद सताए। बता मैं क्या करूं, मुझे रात को नींद न आए कि तेरी पल पल याद सताए। बता मैं क्या करूं। प्यार नहीं करना, प्यार नहीं करना, प्यार नहीं करना, क्यों मेरे पीछे आए। कैसा पागल आशिक है तू, और तुझे समझाए। न कर दीवानापन, न कर दीवानापन, न कर दीवानापन, न कर दीवानापन। Oh baby, don't break my heart. Oh baby, don't break my heart. Oh baby, don't break my heart. Don't break my heart. Don't break my heart. या ठिकाणी सगळ्यांनी दाद दिलेली आहे. खरोखर अतिशय उत्कृष्ट असं सुमित अय्यर सर, आशिष सर, श्रेयस सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आत्ताची जी गाणी झालेली आहेत, उद्या पण अतिशय सुंदर आहेत. शेवटचं गाणं सगळ्यांनी आवर्जून बघा, फार बघण्यासारखं आहे. सगळ्यांनी त्या गाण्याला आत्तापर्यंत दिलेलीच आहे दाद, पण अजूनही दाद द्यावी अशी मनापासून विनंती आहे. आणि 2 मिनिटं संस्थापकांनी या ठिकाणी बोलावं असं मी विनंती करते. आलेल्या सर्व पालकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खरं तर आपण सगळ्यांनी हा कार्यक्रमाचा आनंद घेतला. माझं एक स्वप्न होतं भैया, माझं स्वप्न होतं की स्वतःचा एक रंगमंच तयार करावा. गेली 60 दिवस अहोरात्र पुण्या मुंबईचे माझे सहकारी घेऊन हा रंगमंच तयार करतोय. एक हक्काचं आपलं व्यासपीठ असावं मुलांना, आणि मुलांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही दोघंही पती पत्नी अक्षरशः रक्ताचं पाणी करतोय साहेब. आणि तुम्ही बघितलं की कमर्शियल हा कार्यक्रम डान्स भैया आता आविष्कार कल्चर ग्रुपच्या माध्यमातून आपण बघतो की कुठंही एवढी लहान लहान मुलं की ज्यांना उभा राहायला जमत नाही, ती मुलं एखाद्या कमर्शियल डान्सरसारखी डान्स करत होती. पुण्या मुंबईचे पालक इथं आलेलेच आहेत. तुम्ही खरोखरच तुमच्या मुलांना इथं बघितलं डान्स करताना, आणि ह्याच्या पाठीमागचे हजारो हात पाठीमागं वर्षभर, म्हणजे आपल्या कॅरिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये आपण वर्षभर कल्चरल ॲक्टिव्हिटी करतोच, त्याबरोबरच सगळ्या मुलांना कलागुणांना वेळोवेळी वाव देण्याचा आपला उपक्रम असतो. आणि हे शेवटचं जे सॉन्ग आहे अतिशय सुंदर पद्धतीनं बसवलं आहे. हे कोरिओग्राफर्स असतील, प्रॉपर्टी तयार करणारे लोक असतील, जीव ओतून आमची सगळी फॅमिली की हा आमचा एक आनंद मेळावा आहे. तुमच्या मुलांना घडवण्यासाठी एक आमचा शेवटचा, म्हणजे वर्षाच्या शेवटचा हा आनंद मेळावा असतो. आणि अक्षरशः हे स्टेज करत असताना म्हणजे आमच्या बजेटच्या बाहेर गेला असताना शेवटला आम्ही आर्थिक एवढ्या विवंचनेमध्ये सापडलो होतो की हे करायला घेतलं आहे. इस्लामपूरसारख्या नगरीमध्ये नाट्यगृह होतं, आणि जर वेळेला सगळी मुलं घेऊन पालकांना गैरसोय व्हायची. आता जवळजवळ 1,500 पेक्षा जास्त चेअर्स टाकलेत आपण इथं, म्हणजे 2,000 पेक्षा जास्त पब्लिक असतील. आणि मग तिकडं घेऊन जात असताना मला खंत वाटायची मनाला की मुलं पाठीमागं गॅलरीच्या खाली बसतायत, त्यांचा मेकअप सुरू असताना त्यांचं पाण्याची व्यवस्था होत नाही, जेवणाची व्यवस्था होत नाही, पालकांची बसायची व्यवस्था होत नाही. आणि मग मी मनाशी निश्चय केला होता, म्हणजे शाळा काढत असताना हे सगळं शील वृत्त कला विद्या हे डोक्यात ठेवून केलं होतं. त्यातलं एक कलेचं दालन आज मी आपल्या सगळ्यांना समर्पित करतो. आणि हे करत असताना अक्षरशः 60 दिवस माझी भूक ताण सगळी हरपली होती. मी चॅलेंज दिलं होतं सगळ्यांना, माझ्या टीमला, की मी तुम्हाला आपल्या स्वतःचं
की ज्या स्वतःच्या स्टेजवर मुलं नाचतील आणि ते माझं स्वप्न ह्या सगळ्या मुलांनी पूर्ण केलं. त्या माझ्या स्टेजला न्याय दिला. एवढंच मला. काही वर्षापूर्वी देवीच्या नावानं भीक मागून जगा, शिकू नका आणि कामधंदा करू नका असा एक विचार रुजवला गेला, नाहीतर देवीचा कोप होईल. टोपल्यात देवीचा फोटो घेऊन, जटा असतील तर त्या न कापणं व देवीच्या नावानं भीक मागणं. मुळात देवीच्या नावानं मागण्याला हे लोक भीक असं नाव न देता जोगवा असं एक गोंडस नाव देतात आणि त्या देवीला म्हणतात, देवी तुझ्या मायेचा जोगवा मिळत राहो आयुष्यभर. आई तुझ्या मायेचा जोगवा मिळत राहो आयुष्यभर आणि तुझ्या ग साऱ्या भक्तजनांना तारीशी भवसागर, तारीशी भवसागर. अशाच प्रकारे देवीची आराधना करण्यासाठी सादर होतोय जोगवा. थँक्यू. नदीच्या पल्ल्यात
लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघडते विदार सर्वांनी एकदा या मुलांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. सकाळचं मॉर्निंगचं प्रॅक्टिस करून सुद्धा परत मोकळ्या वेळामध्ये डान्सचा प्रॅक्टिस करून ते डान्स बसवलेले आहेत. कोरिओग्राफर आणि जे प्रॉपर्टी तयार केलेले सुतार सर आमचे, सुमित अय्यर आणि त्यांची सगळी टीम, यांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. त्यांच्याकडून करून घेणारे आमचे धनंजय पाटील सर आहेत, वसावे सर आहेत, दिनकर सर आहेत. या सगळ्यांनी हॉस्टेलच्या जरा सगळ्या टीचर्सनी वर यायचं आहे. निखिल सर आहेत, किरण माने सर आहेत. खरं तर मी केलेल्या स्टेजला ह्या सगळ्यांनी न्याय दिला आहे आणि मी खरोखर स्वामी समर्थ महाराजांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. भैया, हरुगडे साहेब, जाधव साहेब, पाटील साहेब जरा 2 मिनटं या, रुपाली ताई. आणि स्टेजसाठी खरोखर माझ्या पाठीशी उभा राहणारे माझे मित्र अविनाश धनवडे, दत्तात्रय दादा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलीस पाटील दवण्यांना सर्वांना नमस्कार. थोडा घसा बसलेला आहे, ॲडजस्ट करून घ्या. मी एक पालक आहे. माझा मुलगा 11वीला या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं. आज तो 12वीला आहे. ॲक्च्युली त्याचं फिजिकल, त्याचा अभ्यास खरंच कमी होता. 1 वर्ष सोडा, 2 महिन्यामध्ये मला त्याचा फरक कळला. आणि आज मुलगा माझा 2 वर्ष म्हणजे आता 12वीला आहे. मी इतका खुश आहे. तो फिजिकली फिट आहे, अभ्यासामध्ये फिट आहे. त्याचं 1 वर्षामध्ये पाहून माझ्या पुतण्याला या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं. माझ्या पुतणीला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं होतं. सर म्हणले मुलींचं काय आपण लगेच विचार केलेला नाही. थोडक्यात काय तर मगाशी सरांचे डोळे पाणावले. त्याचबरोबर माझ्या बरोबर कितीतरी पालकांचे सुद्धा डोळे पाणवले असतील. तर जेवढे पालक या ठिकाणी आहेत, खरंच सरांच्यासाठी, मॅडमसाठी आणि या पूर्ण टीमसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. ऍक्च्युली माझा आवाज मोठा आहे, पण बॅड लकली रात्री घसा बसला माझा. परंतु मनापासून पूर्ण टीमला, या शाळेला, सर्व पालकांच्या तर्फे आम्ही शुभेच्छा देतो सर. आणि तुम्हाला धन्यवाद देतो. खरंच तुम्ही कष्ट करता, असं तुमचं राहू द्या. खूप सारे धन्यवाद. जय हिंद. नागराळे साहेब. इथं जमलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या सर्व पालकांना मी नमस्कार करतो. माझं नाव संतोष पाटील. माझ्या मुली रिद्धी आणि सिद्धी या शाळेमध्ये आहेत. पाटील समोर या. आज हा कार्यक्रम बघितल्यानंतर लक्षात आलं की घरातनं पाठवून देताना चिखलाचे गोळे आहे सर आम्ही तुमच्या शाळेत पाठवून दिले, पण तुम्ही त्याची एक अशी मूर्तिमंत मूर्ती घडवून दिली की जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं. आज पोलीस खात्यामध्ये काम करत असताना घरी कुटुंबासाठी वेळ देणं आम्हाला थोडंसं अवघड होतं. मुलांच्या वरती लक्ष देताना थोडासा वेळ देता येत नाही, पण ती संपूर्ण कमतरता आदरणीय पाटील सर, बिग मॅडम आणि या शाळेच्या माध्यमातून आमच्या सर्व पालकांच्या मुलांच्या बाबतीत ती पूर्ण झालेली आहे. आणि हा कार्यक्रम बघितल्यानंतर अक्षरशः तुम्ही हॉस्टेल बॉयज आहात. खरं तर हॉस्टेलची मुलं ही आगाऊ असतात, कारण मी स्वतः हॉस्टेलला होतो. आणि आगाऊ असलं पाहिजे, कारण या जगामध्ये जे जे यशस्वी झाले ते सगळे आगाऊ होते, हे लक्षात ठेवा. हे खरंच आहे. आणि आगाऊ असलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आऊसाहेब जिजाऊंनी, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न जपलं, ते राजे शिव छत्रपती यांनी बायकोच्या साठी ताजमहाल बांधणारे आपल्या भारतात होऊन गेले असतील, पण आईच्या आणि वडिलांच्या स्वप्नासाठी स्वतःच्या शरीराचं रणकंदन करून घेऊन स्वराज्य निर्माण करणारे राजे शिव छत्रपती या महाराष्ट्रात घडले.
तुमच्या व्यासपीठावर येऊन सर मी एवढंच सांगतो की मातीत मरणारी माणसं कुठंही तयार होत असतील, पण मातीसाठी मरणारी माणसं या RBP मध्ये तयार होतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही हा कार्यक्रम आहे इथं मगाशी सर तुम्ही उल्लेख केला की आविष्कार कल्चर ग्रुपचे कोणतरी संस्थापक आलेत. मी त्यांना सांगू इच्छितो तुमचाही कार्यक्रम मी प्रत्येक वर्षी बघतो, पण आज तुम्ही मान्य करा की RBPचे विद्यार्थी हे तुम्हाला कधीही लोड आहेत आणि त्यांनी केलेला विषय हा हार्ड आहे, हा तुम्ही मान्य करा. मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या संपूर्ण पालक कुटुंब, विद्यार्थी, सन्माननीय व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि या संस्थेचे संस्थापक माननीय विनायक पाटील सर, माननीय मनीषा मॅडम आणि तमाम सरांच्या पाठीशी जी सेना, खरोखर सेना आहे RBPची, त्यांचं मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो मी आणि अभिनंदन याच्यासाठी करतो की हा जो कार्यक्रम आहे कदाचित तुम्ही पण तो क्षण अनुभवला असेल. बऱ्याच अशा चित्रपटांमध्ये किंवा आपण TV सिरियलमध्ये बघतोय, आयफा अवॉर्ड बघतो, असं जस्ट लाईक मला इथे बसून एक फील आयफा अवॉर्डसारखं मला फील इथे आलेलं आहे का एवढं जबरदस्त यांनी आयोजन केलं आहे. तर मी सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण अहोरात्र मला माहिती मी मॅनेजर मॅडम किंवा सरांची माझ्याशी काही एक गोष्ट ते शेअर करत असतात आणि ते मला जाणीव त्या गोष्टीची. आणि सगळ्या संपूर्ण टीमचं आणि जे काही आपले मंडळी आहेत, जोगवा करणारे सगळे मंडळी, या सगळ्यांचं कौतुक करतो याच्यासाठी की एवढी एनर्जी लेवल सर आणतात कुठून तुम्ही. सम्यक पुढे ये ना. सम्यक त्यांचा चिरंजीव आहे. सम्यक हा सम्यक मी स्पेशली थँक्स सरांना करतो की सर जसं की सरांनी सांगितलं मोठं ऑपरेशन झालंय तरी सुद्धा त्यानं कुठलीही पर्वा न करता अगदी 6-7 महिने झालेत पण अतिशय त्यानं छान या ठिकाणी हा डान्स केलेला आहे. सर मला आवर्जून एक सांगायचं सरांचं की इथे येण्यापूर्वी सम्यक एक ॲव्हरेज स्टुडंट होता, ॲव्हरेज स्टुडंट. परंतु म्हणजे सांगायला मला जसं की सरांनी व्यक्त केल्या की 9th किंवा 10th तुमच्या मुलाला तुम्ही इथे टाकलं. एवढी मला साथ देतात मुलं की मला शब्दात व्यक्त करता येत नाही. स्टेजचं किती फळ्या, कारण हे सगळं उभा रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांनी 2 दिवस जागून सगळं उभा वाजेपर्यंत त्या स्टेजसाठी नाही दिलाय, तिथं पण नाही दिलाय, ते दिलाय आणि दुसरे एक आवर्जून पण दिले. सांगायची गोष्ट आहे की याच्या पाठीमागचं जे आपण स्क्रीनवर बघत होतो तो माझा मुलगा विश्वराज विनायक पाटील, आर्किटेक्ट, सेकंड इयरला आहे. येऊन गेली 15 दिवस सगळं सेटअप त्याने केलेलं आहे. त्याचबरोबर संग्राम सर, त्या दोघांनी मिळून पाठीमागचं सगळं धनंजय पाटील जे फोटोग्राफी आहे त्या दोघांनी मिळून केलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि हे सगळं माझं कृष्णा परिवार, हे माझं कुटुंब आहे. म्हणजे साफसफाई करणाऱ्या आंटींपासून ते प्रिन्सिपल करे सर असू दे, सगळी टीम असू दे, सुमित सर मध्ये हे माझं एक कुटुंब आहे, माझ्या प्रेमाचं जीवाभावाचं कुटुंब आहे. आशिष, श्रेयश या पुढं. आणि या सगळ्यांच्यासाठी जरा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आशिष सर, सुमित सर आणि श्रेयश सर यांच्यासाठी आणि खास करून हॉस्टेलचे सर्व शिक्षक आणि त्यांचा डॉन धनु सर, जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल इथे जमलेले सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी, सर्व स्टाफ, ज्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला तो सर्व स्टाफ आणि ज्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे स्टेज उभा करण्याचं नाट्यगृहासारखं एकदम असा आपल्याला कोणताही बाहेरचा प्रकाशसुद्धा आत येऊ दिला नाही एवढ्या शाळेमध्ये. तर ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली, विनायक पाटील सर आणि मनीषा मॅडम, या सर्वांचा आमच्या इस्लामपूर पोलीस स्टेशनकडून खूप खूप आभार. त्यांनी खूप मोठ्या मेहनतीनं हे सर्व प्रोग्राम अरेंज केलेलं आहे. आज मी प्रमुख पाहुणा म्हणून सकाळी इथं उपस्थित होतो. सर मला म्हटले होते की 2 शब्द बोला, पण मला गडबड असल्यामुळे मी थांबू शकलो नाही, मी गेलो लगेच. पण आता योगायोगाने मी परत आलो आणि हा कार्यक्रम बघितला तर एवढं भारी वाटलं. माझी दोन्ही मुलं ह्या शाळेमध्ये शिकत आहेत.
मला खूप अभिमान वाटत आहे की मी या शाळेमध्ये मुलांना ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि आता जो कार्यक्रम झाला, जो आपला विद्यार्थी सम्यक त्याच्याकडे बघितलं, एवढं भारी वाटलं की आम्हाला व्यायाम करायची पण काही गरज नाही की एवढी चांगली त्याची बॉडी असून त्याच्या चेहऱ्यावरती 2 वेळा वन्स अगेन घेऊन सुद्धा तो चेहऱ्यावरची त्याच्या स्माईल काही गेली नाही. तर ह्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरती अशी स्माईल राहो ही माझ्या इस्लामपूर पोलीस स्टेशनकडून आपल्या कृष्णा एज्युकेशन आणि राजारामबापू मिलिटरी स्कूल यांना मी सदिच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आभारी आहे साहेब. मला वर्दीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे, कारण माझे वडील हे पोलीसमध्ये होते. मी सामान्य कुटुंबातला आहे. खरं तर स्वप्न घेऊन उराशी बाळगून आम्ही दोघांनीही वयाच्या म्हणजे कळतंय मला 10व्या वर्षापासून मी ग्राउंडवर आहे. 16व्या वर्षापासून एक स्वप्न घेतलं होतं की झोपडपट्टीतल्या मुलांच्यावर काम केलं पहिल्यांदा. आज 150च्या वर झोपडपट्टी लमान तांड्यातली मुलं अधिकारी आहेत सर, आणि त्यांच्यावर काम केलं. आणि करत असताना असं ठरवलं की हे नुसतं काम करून उपयोग नाही. मी MPSC करत होतो. मी म्हणलं अधिकारी आपण एकटा झालो तर ठीक आहे, पण महाराजांच्या मनामध्ये वेगळंच होतं की मला अधिकारी घडवायची जबाबदारी, एक अधिकारी मी स्वतः घडला असतो, पण मी माझं फक्त कुटुंब आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या असत्या. पण आज मी लाखो लोकांची स्वप्न पूर्णसाठी एक आदर्श नागरिक घडवण्याचं काम मला आमच्या दोघांच्याकडे महाराजांनी दिलंय. आणि हे माझं नाहीये, मी एक सामान्य कुटुंबातला. हे सगळा महाराजांचा शिक्षणाचा रथ आहे आणि आम्ही फक्त काम करतोय सर. आणि हे आमच्याकडून अजून चांगलं काम व्हावं, तुमच्या सगळ्या स्वप्नांना उभारी मिळो, तुमच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाऊ न देऊ, ही जबाबदारी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, या जोगव्यामधील टीमचे विद्यार्थी आहेत, या सर्वांचं मी आभार मानते. आणि खरोखरच आज हा कार्यक्रम झाला ह्याच्यापेक्षा अभी तो ये शुरुआत है, कल देखो पिक्चर बाकी है. तर खरोखरच आपण सर्वांनी दाद दिली. आपल्या सगळ्यांची दाद ही आमच्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रमाणे. तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. थँक्यू व्हेरी मच आणि सर्वांचे आभार. सर्व बालकांनी बसून घ्यावं.